नमस्कार मंडळी. आज आम्हाला जायचं होतं मोजरीला दवाखान्यात. तर मग आम्ही निघालो. मग आलो आम्ही दिवसाच्या बस स्टँडवर. मग वाट पाहिली बसची, तर बस काय दुसरीच लागली. मग लागली पाहिजे आमची तिकडून तिकडून बस लागली. बसलो मस्तपैकी. मग आमची निघाली बस. मग काय मग बस निघाल्यावर मस्त मग आलो आम्ही पंचवटीवर. मग काय पंचवटीवर आल्यावर मग तुम्ही आमची बस पंचवटीवर. लोक करे काही बसाची, चला चौकन चला लवकर. पापा कशी करते काही पापा कसे कोणाला मस्त व्हिडिओ करे आपल्या मस्त न्या पापा मस्त काही कोणाला चलाची. मग आले कंडावर काका. मग म्हणे मोजरीवाली बा म्हणे तिकीट म्हणे घ्यायचे सण तर चिल्लर पैसे द्या म्हणे. मग आम्ही दिले. मग आमचा नंबर आला तिकीटचा. मग आम्ही दिले तिकीटचे चिल्लर पैसे. म्हणजे तिकीट काढून आले ते काका मस्तपैकी. चांगले होते तसेच काकाचा स्वभाव घेऊन चांगला होता. लवकर दिली तिकीट. मग आपण चिल्लर देऊन दिली ना बा. मग आलो आम्ही मोजरीत आल्यावर मग बस थांबली. लोकायला चढायची घाई उतरायची घाई. मग आता आम्ही उतरलो. आता आमचे उतरलो. मग उतरल्याबरोबर मग काय आम्ही रिक्षा पाहायला लागलो. आम्हाला जायचं होतं दवाखान्यात. आम्ही आता मस्त रिक्षा पुन्हा भेटला बा आम्हाला रिक्षा. मग बसलो मस्त आणि मग निघालो दवाखान्याकडे. आणि काकाले म्हणू का आम्ही इथून जातो बा, नेहमी जातो आम्ही दवाखान्यात. तर 10 रुपये जातो काका. म्हणे नाही म्हणे 20 रुपये दिले बाबा. 20 रुपये काकाले. मग काय आलं दवाखान्याच्या गेटपर्यंत नेऊन दिलं. पण त्यानं ते चांगलं काम केलं. एकदम अंदर दवाखान्याच्या पाशी गेटपाशीच डायरेक्ट दरवाजापाशी नेऊन दिलं. डायरेक्ट पाय दुखाचं काम नाही. मग गेलो आम्ही दवाखान्यात. मग गर्दी होती. मग फालती चिठ्ठी पाडायचं काय. आपले चिल्लर पैसे होते. चिल्लर पैसेच नाही दिसे. आपल्याला पाहिजे होते चिल्लर पैसे काही दिसे नाही. मग झाली झामाल करून मग कुठंतरी चिल्लर पैसे भेटले. मग गेलो आम्ही चिठ्ठी फाडली ताईनं मस्तपैकी. मग गेलो आम्ही दवाखान्यात. मग काय बम गर्दी होती डॉक्टरच्या कॅबिनपाशी. मग काय थांबा लागलं चांगलं अर्धा 1 तास. मग केला बा वाट. मग लोक काय घाई करे. आमचा नंबर लागला नाही. हे बघ काकू मस्त शांतपैकी बसले आहे. हे 2 पोरं मस्त मोबाईल पाहते. मग काय वाट पाहण्याशिवाय पर्यायच नाही. मग झाला दवाखाना. आपलाही नंबर लागते. आता जवळपास आलोच आहे आपण. मग काय दवाखाना होऊन जाते आपला आता. आपण मग काय तरी गर्दी काही कमी व्हायचं काम नाही. काय करावं मग गर्दीच आहे. मग काय झालं आमचं दवाखाना. औषध पाणी घेतलं. मग काय आता आम्ही पाहून आलो ॲटोची वाट. ॲटोवाले का आलेच नाही अजूनही. लय वेळ झाला. 15-20 मिनिटं थांबा लागलं. मग काय मग केला टाईमपास इकडे तिकडे. मग भेटला रिक्षा. मग काय बसलो रिक्षात. मस्त आजी आप्पा होते. मस्त गोष्टी सांगे. आजकाल लय ऊन तपून आली बा म्हणे. म्हटलं आता उन्हाळा आहे म्हटलं आप्पा. ऊन तर तापणारच आहे. मग आलो आम्ही बस स्टँडवर मोजरीच्या. मग काय अमरावतीच्याच बसेस आहे सगळ्या. आमची बस लागेच नाही. तिवसा बस लागली इकडून तिकडून तिवसा बस. बसलो आम्ही मस्तपैकी. मस्त मागच्या सीटवर बसलो. जागाच नव्हती. समोर गर्दीच होती. मग काय मागच बसलो. मग काय धक्के खायची मजा. मस्त एसटी मागून मस्त. मग आम्ही उडो. मग आले कंडायर काका. मग म्हणे चिल्लरच पाहिजे बा म्हणे. मग आपल्याजवळ चिल्लर आहे का नाही पाहिली पण होती. मग आलो घरी. आलं तर मग काय शिटी मागा लागली. शिटी म्हणे बिस्किटचा पुडा दिदी म्हणे. सकाळी आली होती आमच्या मागं. एसटी जाईपर्यंत थांबली आमच्यासाठी. पण सकाळी काही दुकानं उघडे होते नाही. तर मग काय मग दिले शिटीले बिस्किटचा पुडा आणायला लावला बाबाले. देऊन द्या म्हटलं तिले. पण ते लय निस्वार्थ प्रेम करते आपल्यावर. आपण नाही करू शकत. पण ते करते आपल्यावर तेवढे निस्वार्थ प्रेम. मुका जीव आहे. हे तिच्यासोबत रिटायर आहे ते. मग धिंगाणी करते. त्याचं धिंगाणी पास. असं होतं मग आपला आजचा दिवस. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचे व्हिडिओ पाहत राहा.